हालेलुया, प्रेज लॉर्ड. उपासाचे दिवस आहे आणि प्रत्येक जण आता उपास करण्याच्या बद्दल विचार करत आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने उपास करतो. आम्हाला असं वाटतं की मी जेवण सोडलं, मी नॉनव्हेज सोडलं, मी गोड सोडलं आणि मग मी माझे उपास आपण सुरू करतो. प्रत्येकाचा उपास करण्याचा एक पद्धत आहे, ती वेगळी आहे. आणि काय खायचे, काय नाही खायचं, कधी उपास सोडायचा, या सगळ्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या असतात. पण प्रियांनो, उपास ज्या पद्धतीने केले पाहिजेत किंवा ज्याच्यासाठी आम्ही उपास करत आहोत त्या परमेश्वराला आमच्याकडनं कुठल्या उपासाची अपेक्षा आहे हे आम्ही कधी विचारलंय का? बायबलमध्ये असे उपास आहेत की काही लोकांनी नॉनव्हेज सोडलं, काही लोकांनी ज्या चांगल्या गोष्टी त्यांना वाटत होत्या, ज्या त्यांना सुख देत होत्या, त्या गोष्टींना बरेचदा जुन्या करारामध्ये लोकांनी सोडलं. पण आज आम्हाला खूप गांभीर्याने एका गोष्टीचा विचार करायची जरुरी आहे आणि ते म्हणजे की परमेश्वर आम्हाला आमच्याकडनं कुठल्या उपासाची अपेक्षा करत आहे. आणि आज आपण या वचनाद्वारे बघणार आहोत की कुठल्या प्रकारचे उपास परमेश्वराला आवडत नाहीत, कुठल्या प्रकारचे उपास आम्ही केले पाहिजेत आणि चांगल्या प्रकारे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जर आम्ही उपास करतो तर परमेश्वर त्या उपासाचे कुठली आशीर्वाद आम्हाला देतो, आज आम्ही वचनाद्वारे बघणार आहोत. यशायाचं ऍक्च्युली हे जे वचन आहे हे जुन्या करारामध्ये यशायामध्ये परमेश्वराने आम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेला आहे की उपास कशा पद्धतीने करायचे आहेत आणि येशूने पण आम्हाला उपासाविषयी सांगितलेला आहे. तर आपण प्रियांनो आज बघूया की परमेश्वर उपासाविषयी काय सांगत आहे. यशाया पुस्तकाचं 58वा अध्याय आपण 58व्या अध्यायातनं आज आपण शिकणार आहोत. पहिलं वचन सांगतं, कंठरव कर, कसर करू नको, आपला स्वर करण्याप्रमाणे मोठा कर, माझ्या लोकास त्यांचे अपराध, याकोबाच्या घराण्यास त्याची पातके विदित कर. यशायाला परमेश्वर सांगत आहे की यशाया, माझ्या लोकांना जाऊन सांग, जोराने ओरडून सांग. कंठराव कर म्हणजे आपण जसं मराठीमध्ये म्हणतो की बेंबीच्या डेठापासून ओरडून त्यांना सांग. पाहिजे तर करणा जो असतो तो लाव आणि जोराने ओरडून आज माझ्या लोकांना उपास करण्याच्या आधी एक गोष्ट त्यांना सांग की त्यांची पातके, त्यांची पापे त्यांना समजून सांग की त्यांनी कुठले पाप केले आहे. याकोबाच्या घराण्याला त्यांची पातके विदित कर आणि त्यांचे अपराध त्यांना सांग. तो प्रियो, जेव्हा उपासामध्ये आम्ही परमेश्वराकडे येत आहोत तेव्हा पहिली गोष्ट परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आमच्या पापांकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे. आज आमच्या जीवनामध्ये कुठली पाप आहेत आणि ही गोष्ट तो तुम्हाला कानात सांगत नाहीये, गुप्तपणे सांगत नाहीये, परंतु यशायाला परमेश्वर सांगत आहे, ओरडून सांग, जोराने सांग की त्यांची पापे काय आहेत ते माझ्या लोकांना तू समजून सांग. आणि दुसरं वचन सांगतं, ते तर रोज मजकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात, धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियम जाणून ते रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात, धर्माचरण करणाऱ्या व आपल्या लोकांचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात, देवाची समीपता ते इच्छितात. बघा, जेव्हा आम्ही जेव्हा उपास करतो, मी बरेच लोकांना विचारते की तुम्ही उपास का करता, तर ते म्हणतात की आम्हाला वचनामध्ये वाढायचंय, आम्हाला आत्मिकरित्या वाढायचंय, आम्हाला देवाच्या जवळ जायचंय. आणि मग तेच गोष्ट परमेश्वरा सांगत आहे की रोज ते माझ्याकडे येतात आणि माझे मार्ग, माझी इच्छा, माझी त्यांच्या जीवनाविषयीची जी योजना आहे त्यांना ती जाणून घ्यायची आहे. धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्राप्रमाणे ते मजजवळ रास्त निर्णय मागतात.
म्हणजे परमेश्वर असं म्हणतो की यांना वाटतं की मी धर्माचरण करत आहे, परमेश्वराच्या सगळ्या आज्ञा मी मानत आहे आणि मला पूर्ण अधिकार आहे परमेश्वराकडे येऊन परमेश्वराची जी समीपता आहे, परमेश्वराच्या जवळ येण्याचा मला पूर्णपणे अधिकार आहे. पण प्रियांनो, हे आम्ही विचार करतो, पण आज परमेश्वर आमच्याविषयी काय विचार करतो आज आपण जाणून घेऊया. आणि आज आपण उपास, परमेश्वराला कुठले उपास आवडत नाही याविषयी पहिल्यांदा आपण जाणून घेऊया. यशायाच्या पुस्तकाचं जेव्हा 58व्या अध्यायाचं आम्ही 3रं वचन वाचतो तेव्हा परमेश्वर आम्हाला सांगतो, आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आमच्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. आम्ही परमेश्वराला किती वेळा हा प्रश्न विचारतो की प्रभू, मी किती उपास आणि प्रार्थना केल्यात. परमेश्वर सुद्धा आम्हाला तेच म्हणतो की तुम्ही माझ्याकडे येता आणि तुम्ही मला म्हणता आम्ही उपास करतो तू पाहत नाहीस, आम्ही प्रार्थना करतो तू ऐकत नाहीस, तुला आमची दुःख दिसत नाहीत. आम्ही किती वेळा म्हणतो. आणि बरेचसे लोक तर देवाचे उपास प्रार्थना करायचं सोडून देतात यासाठी की त्यांना वाटतं परमेश्वर ना उपासाकडे बघत ना प्रार्थनेकडे लक्ष देत. पण परमेश्वराला जेव्हा आम्ही उपास करतो तर आपण प्रियांनो काय करतो माहितीये? देवाची तक्रार देवाकडे करतो. म्हणजे आपण म्हणतो की देवा तुला कळत नाही, तुला दिसत नाही, तुला ऐकायला येत नाही. म्हणजे उपास तर आम्ही करतो पण आम्ही कंप्लेंट करतो, आम्ही तक्रार करतो. आणि प्रियांनो, ज्याच्यासाठी उपास करतोय अगर आपण त्याचीच कंप्लेंट करत असू तर परमेश्वराचे उपास कबूल करून घेईल का? आणि मग परमेश्वराचं वचन पुढे म्हणतं की कसे उपास परमेश्वराला आवडत नाहीत, तर तो म्हणतो की जेव्हा उपास असतात त्यावेळेस तुम्ही कामही करता, काबाड कष्ट करता आणि आपल्या हाताखाली जे काम करतात, जे मजूर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही खूप सारं काम करून घेता. आम्ही उपासाच्या दिवशी कधीतरी अगर आमच्या हाताखाली काम करणारा पण मजूर असेल, एम्प्लॉई असेल किंवा आमच्या घरात काम करणारी एखादी बाई असेल, आपण त्यांच्यावर कधी दया करतो का? मी तर असं बघितलंय, बायका स्पेशली काय करतात माहितीये, आज उपास आहे, आज घरात काही काम नाहीये तर आज हे काढ ते काढ, हे स्वच्छ कर ते स्वच्छ कर. म्हणजे आम्ही तो उपास करतो पण आमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना आम्ही कामाला लावतो, आम्ही त्यांच्यावर जबरदस्ती करतो, आम्ही त्यांना जास्त काम सांगतो. किंवा आम्ही बोलू शकतो की परमेश्वराच्या दृष्टीने जेव्हा आम्ही आमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना जबरदस्तीने काम करायला सांगतो किंवा जास्त काम करायला सांगतो ते परमेश्वराला आवडत नाही. आणि मग असे उपास परमेश्वराकडे पोहोचत नाहीत. आणि म्हणून प्रियांनो की उपासाच्या दिवशी तक्रार करणं, उपासाच्या दिवशी जे मजूर आहेत त्यांच्याकडनं जास्त काबाड कष्ट करवणं परमेश्वराला आवडत नाही. पुढे तो म्हणतो, पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. परमेश्वर म्हणतो उपासाच्या दिवशी किती लोक भांडण करतात. असं होतं की एक तर पोटात आग पडलेली असते, ब्लड शुगर कमी झालेलं असतं, तसं पण थकायला झालेलं असतं आणि मग आम्हाला राग आलेला असतो आतून. आणि मग परमेश्वर म्हणतो ते किती खरं आहे की उपासाच्या दिवशी जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या संगतीमध्ये राहून परमेश्वराची उपासना केली पाहिजे, स्तुती आराधना केली पाहिजे, वचन वाचलं पाहिजे, पण परमेश्वर किती परफेक्टली आम्हाला सांगतो की उपासाच्या दिवशी जर तुम्ही कटकटी करत असाल, ठोसाठोशी, बघा किती स्पष्टपणे परमेश्वर म्हणतो की तुम्ही मारामारी करता. उपासाच्या दिवशी जर तुम्ही भांडणं करत असाल, उपासाच्या दिवशी जर तुम्ही कटकटी करत असाल, उपासाच्या दिवशी जर तुम्ही मारामारी करत असाल, एकमेकाची हृदय आम्ही दुखवावत असू, एकमेकाला त्रास होईल असं जर वागत असू, तर काय आमचा उपास परमेश्वर कबूल करेल?
आणि मग पुढे जाऊन परमेश्वराचं वचन असं सांगतं की बरेचदा जे लोक असतात ते उपास दाखवतात, म्हणजे मुद्दामून तोंड लटकून ठेवणं, मुद्दामून परमेश्वराचं वचन असं म्हणतं की 5वं वचन असं सांगतं की मला पसंत पडणारा असा हा उपवास आहे का? परमेश्वर विचारतोय मनुष्याला, मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे का? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राख पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल का? परमेश्वर म्हणतो उगीच खोटं खोटं नम्रतेचं नाटक तू करतोस, उगीच अंगाखाली गोंताट किंवा राख पसरणं, ज्याला आम्ही पश्चाताप करणं म्हणतो, खोटा खोटा पश्चाताप तू करतो आणि हे तू परमेश्वराला दाखवतो. जो परमेश्वर हृदय जाणणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वरासमोर जर तू नाटक करत असशील तर त्या परमेश्वराला तुझं नाटक समजणार नाही का? आणि म्हणून येशू ख्रिस्त आम्हाला उपासाविषयी हे सांगतो. मत्तई कृत शुभवर्तमानाचं 6व्या अध्यायाचं जेव्हा आम्ही 16 ते 18 वचन वाचतो तेव्हा परमेश्वर आम्हाला, येशू ख्रिस्त सांगतो की उपास कसे करायचे. तर 16 ते 18 वचनामध्ये मत्तई कृत शुभवर्तमानाच्या परमेश्वर उपासाविषयी सांगतो. तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले. आपण उपास करत असून तोंड पाडलेलं असतं, उदास झालेला असतो आणि मग लोक आम्हाला विचारतात काय झालं रे आज, काय काय झालं प्रॉब्लेम, असं का चेहरा का तुझा पडलेला आहे, उदास का दिसतोय? असं आम्ही म्हणतो नाही रे माझा आज उपास आहे. म्हणजे आम्ही मुद्दामून लोकांना हे दाखवण्यासाठी की माझा उपास आहे आम्ही आमचा चेहरा म्लान करतो, म्हणजे आम्ही आमचा चेहरा उदास करतो. परंतु परमेश्वर म्हणतो की त्यांनी त्यांचं प्रतिफळ पाहिलं. तू जर उपास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु, अशा हेतूनी की तू उपास करीतो आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे म्हणून तुझा गुप्तवासी पिता तुला त्याचे प्रतिफळ देईल किंवा त्याचे फळ देईल. म्हणजे परमेश्वर आम्हाला असं सांगतो की ज्या दिवशी तू उपास करशील त्या दिवशी मस्तपैकी चेहऱ्याला केसांना तेल लाव, तोंड धु, आजच्या भाषेमध्ये पावडर लाव आणि तुझा चेहरा एकदम खुश ठेव. तुझ्या चेहऱ्यातनं तेज दिसलं पाहिजे, म्लानता नाही, उदासी नाही. कारण आम्ही उपास करतो तर आम्ही देवासाठी उपास करत आहोत, तर आमच्यासाठी ती एक मोठी सुसंधी आहे की आमच्या स्वर्गीय देवासाठी आम्ही उपास करत आहोत. आणि जेव्हा आम्ही अशा प्रकारे आनंदित होऊन उपास करतो ना प्रियो, तो परमेश्वराचं वचन हे सांगतं की आमचा जो पिता आम्हाला गुप्त रीतीने बघतो उपास करताना, तो त्याचं प्रतिफळ ओपनली देतो, सगळ्यांच्या समोर देतो. आणि म्हणून उपासामध्ये या गोष्टी करायच्या नाहीत ज्या परमेश्वरांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि मग उपास कसे करायचे आज आम्ही त्याविषयी बघणार आहोत की उपास करायचे म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. उपासामध्ये अन्न त्यागणं, पाणी त्यागणं, आवडणाऱ्या गोष्टी त्यागणं, काही लोक चांगले कपडे घालायचे टाळतात. मग ह्या गोष्टी ओके आहेत, पण परमेश्वराच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने उपास कसा करायचा आज आपण बघणार आहोत. आणि यशायाचं 58व्या अध्यायाचं 6वं वचन असं सांगतं, दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. परमेश्वर म्हणतो दुष्टतेच्या बेड्या तोड. तू जो दुष्टता करत आहेस, तू जो अन्याय करत आहे, बघा आपल्या घरातच आपण बघू शकतो, दुष्टता कुठे बाहेर जाऊन करायची पण जरूरत नाहीये. पती पत्नीवर ओरडतो, ज्या दिवशी उपास आहे त्या दिवशी नेमकी घरात भांडणं होतात. पती त्या पत्नीला काहीतरी वाईट शब्दामध्ये बोलतो, तिचं हृदय तोडतो. पत्नी पतीला काहीतरी धुसफूस करते.
पती पत्नी आपला राग लेकरांवर काढतात, शेजाऱ्यांशी भांडण होतं. या ज्या दुष्टतेच्या बेड्या आहेत प्रियांनो, त्या उपासाच्या दिवशी आम्हाला तोडल्या पाहिजेत, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या आणि जाचलेल्याला मुक्त करावे असे आम्ही केले पाहिजे. खरंच आमच्या जाचात कुणी आहे, आम्हाला असं वाटत असेल की मी कुणावर तरी अन्याय करतोय, मी कुणाचा तरी जाच करतोय, अशा लोकांना आपल्याच जाचातनं सोडवलं पाहिजे. आणि खरोखर प्रियांनो, त्या दिवशी आम्ही करत असलेल्या पापांची जाणीव झाली पाहिजे. उपास याच्यासाठी केले पाहिजे की मी कुठे कमी पडत आहे, मी कुठे वाईट वागत आहे, मी कुठे चुकत आहे, मी माझ्या जीवनामध्ये देवाचा कुठे अपमान करत आहे, देवाच्या कुठल्या आज्ञा मी भंग करत आहे. बेसिकली हे समजून घेण्यासाठी उपास केले पाहिजेत. आणि ज्या वेळेस मला कळतं की माझ्या जीवनामध्ये हे पाप आहेत, हे जोखड आहेत, हे बंधन आहेत, ह्या दोऱ्यांच्या ह्या साखळदंड आहेत, ते सगळे मला तोडले पाहिजेत. आणि मग असं परमेश्वराचं वचन सांगतं की सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत पडणारा उपास आहे. माझ्या जीवनात माझे पण जोखड आहेत, व्यसनाधीनता आहे, खोटं बोलण्याचा स्वभाव आहे, माझं एक वाईट कॅरेक्टर आहे, माझी गुप्त पाप आहेत, कितीतरी सारे जोखड आज आम्ही घेऊन वागत आहोत. आणि उपास आम्ही 40 दिवसाचे उपास करतो, पण पहिल्या दिवसापासून 40व्या दिवसापर्यंत आम्ही जेवढी पाप आमच्या आयुष्यात असली पाहिजे, किती पाप कमी होतात 40 दिवसानंतरच्या. आम्ही जेव्हा पुनरुत्थानाचा जो रविवार आहे, जेव्हा आम्ही तो साजरा करतो आनंदाने, तेव्हा एकदा तरी आपण हा विचार करतो का की 40 दिवसात मी जे उपास केलेले आहे, त्या उपासामध्ये माझ्या जीवनातले किती पाप नष्ट झालेली आहेत, किती पाप कमी झालेली आहेत. प्रियांनो, परमेश्वराला आज आमच्या जीवनातनं अशा उपासाची अपेक्षा आहे की त्या उपासाद्वारे जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येता, त्या उपस्थितीमध्ये, त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये मला माझ्या पापांची जाणीव झाली पाहिजे. आणि मला कळलं पाहिजे की परमेश्वराचा साठी खरा उपास हा आहे की मी परमेश्वरासारखं पवित्र बनावं. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्हाला हे करायची आहे की आमच्या जीवनातली जी जोखड आहेत, बंधनं आहेत, ज्या बेड्या आहेत, त्या आम्हाला तोडल्या पाहिजेत. आज जी स्वतःची जी पण बंधनं, आम्ही दुसऱ्याकडे बघतो, दुसऱ्यांची वाईट गोष्ट आम्हाला दिसतं, पण आमच्या हृदयातली, आमच्या स्वभावातली, आमच्या जीवनातल्या वाईट गोष्टी आम्हाला दिसत नाहीत. म्हणून उपास करताना स्वतःवर फोकस करा, स्कॅन करा स्वतःला, परमेश्वराच्या वचनाद्वारे एक प्रकारे स्वतःचं निरीक्षण करा. आणि जिथे जिथे असं वाटतं की हे गोष्ट परमेश्वराच्या वचनासारखी नाहीये किंवा वचनामध्ये बसत नाहीये, त्या गोष्टी परमेश्वराच्या वचनानुसार काढून टाका. स्वतःवर काम करा, स्वतःतला वाईटपणा काढून टाका. आणि मग असा उपास, भले तुम्ही जेवले तरी चालेल, पण जर तुम्ही हे वाईट गोष्टी तुमच्या जीवनातनं कमी होत आहे, प्रियांनो, जितकं स्वतःला उपाशी ठेवाल तितक्यानी नाही, परंतु वाईट गोष्टी जीवनातनं कमी झाल्याने परमेश्वर जास्त प्रसन्न होईल. ना की तुम्ही 40 दिवस अन्न पाणी नाही घेतलं आणि तुम्ही जर वाईटामध्ये चालत आहात, तर असा जो उपास आहे परमेश्वराला आवडणार नाही. आणि पुढे असं लिहिलंय की काय करायचं. बघा, परमेश्वर तुम्हाला सांगतो की उपास कसा करायचा. पुढे 7व्या वचनात तू म्हणतो, तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, तू लाचारास निराश्रितास आपल्या घरी आणावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये, हाच तो उपास नव्हे काय. परमेश्वर म्हणतो की आम्हाला माहिती आहे की बाजूच्या घरात भुकेला आहे, अन्नाची कुणाला जरूर आहे, कोणी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, त्याला बघण्यासाठी जाण्याची जरूर आहे, त्यांच्यासाठी डबा कोणी घेऊन जाऊ शकत नाहीये, तिथं बसण्यासाठी एका व्यक्तीची जरूर आहे, किंवा कुणाला
औषध पाण्याची कुठली आजी आज आमच्या बाजूला आहे, त्या आजीला कुणी औषध पाणी आणून देत नाहीये, त्या आजीला कुणी दवाखान्यात घेऊन जात नाहीये, त्या आजीला आज पाणी भरून द्यायचंय किंवा त्या आजीला कुठलं सामान आणून द्यायचंय. प्रियांनो, सेवा करणं किंवा एक छोटीशी गोष्ट लोकांसाठी, लोकांच्या उपयोगी येणं परमेश्वराच्या दृष्टीने हा खरा उपास आहे. म्हणून तो म्हणतो की तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे. आपण जे जेवणार असतो ना, जा ना 2-4 जे भिकारी आपल्या एरियामध्ये बसलेलेच असतात त्यांना द्या 40 दिवस, एक वेळचं जेवण द्या त्या भिकाऱ्यांना. त्यांना परमेश्वरचं वचन सांगतो तू लाचारास व निराश्रित आपल्या घरी आणावे. निराश्रित लोकांना आम्ही घरी आणू शकत नाही, पण त्यांच्या गरजा तर आम्ही भागू शकतो. थंडीचे दिवस असतील, आम्ही त्यांना आमच्या घरातल्या 2 चादरी नेऊन देऊ शकतो. बिछाना नसेल तर त्यांना आम्ही ते देऊ शकतो. उघड्या दृष्टी पडल्यास त्याला वस्त्र द्या. असे कितीतरी लोक आहेत आज आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये. आमची कामवाली फाटके कपडे घालून येते, पण आम्हाला एक साडी द्यायला त्याला त्रास होतो. आज आम्ही कितीतरी पोरं रस्त्यावर उघडी नागडी बघत असतो, पण आम्हाला कधी त्यांच्यावर दया येत नाही. परमेश्वर म्हणतो की ज्यांना वस्त्र नाही, जे उघडे आहेत, त्यांना जर तू वस्त्र देशील तो माझ्या दृष्टीने उपास आहे. आणि तो म्हणतो की तू आपल्या बांधवाला तोंड लपू नये, हा उपास नाही काय? आम्हाला माहितीये की माझा बांधव, माझा भाऊ, माझ्या चर्चमध्ये येणारा व्यक्ती, त्याला जरूर आहे, त्याला पैशाची जरूर आहे, त्याला अन्नाची जरूर आहे, त्याला व्यक्तीची जरूर आहे, त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची जरूर आहे. आणि ती मला माहिती आहे की त्याला कुठल्या गोष्टीची जरूर आहे. आम्हाला माहिती असतं की माझ्या चर्चमध्ये येणाऱ्या व्यक्तीला कुठल्या गोष्टीची गरज आहे. पण तो समोर जरी येताना दिसला ना प्रियांनो, आम्ही रस्ता बदलतो की तो मला मागेल आणि मला द्यायचं नाहीये. आम्ही रस्ता बदलतो, आम्ही त्याला अवॉइड करतो, जाणून बुजून आम्ही त्याला अवॉइड करतो. मग जर आम्ही असं बघा, हृदय देणारा परमेश्वर तुमच्या हृदयाची गोष्ट जाणत नाही का प्रियो? तुम्ही कुणाला मूर्ख बनवताय? प्रियांनो, परमेश्वर म्हणतो की जर तू हे करशील, जे मी तुला सांगतोय ते जर करशील, तो खरा उपास आहे. आणि पुढे जाऊन परमेश्वर असं म्हणतो की उघड्या दृष्टी पडल्यास त्याला वस्त्र द्यावे. आणि तुम्हाला माहितीये प्रियांनो, एक्झॅक्टली याच गोष्टी जेव्हा सफेद सिंहासनाचा न्याय होणार आहे ना, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला सांगणार आहे, मी भुकेला होतो, तुम्हाला अन्न दिलं, मी तहानेला होतो, तू मला पाणी दिलं, मी बंदीशाळेत होतो, तुम्हाला भेटायला आला, मी आजारी होतो, तू माझी सेवा केली, मी नग्न होतो, तुम्हाला कपडे दिले. आणि मग ते म्हणतील आम्ही कधी केलं? आणि परमेश्वर म्हणेल तू माझ्या सगळ्यातल्या छोट्या व्यक्तीसाठी जे केलं ते तू माझ्यासाठी केलं. तो प्रियांनो, उपास म्हणजे पुन्हा एकदा परमेश्वराच्या समोर उभं राहणं आहे. परमेश्वराच्या समोर उभं राहून त्याच्या न्यायाला सामोरं जाणं आहे. आणि जर आम्ही या गोष्टी करत नसू तर तो उपास नाही, आणि जर करत असू तर तो खरा उपास आहे. आणि मग प्रियांनो, परमेश्वराचं वचन तर आम्हाला हे बोलतं की हे प्रभू बोलणारे तसे पण परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत, परंतु परमेश्वराच्या पित्याच्या इच्छेने चालणारे परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणार आहेत. आणि मग जर आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे उपास करत असू तर प्रियो, दोष काढू नका. पुढचं वचन आम्हाला हे सांगतं की तेव्हा तू हाक मारशील तर मी ऐकेल, तू धावा करशील तर मी आहे असं म्हणेल. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील. जर आम्ही आहे ना, आमच्या आयुष्यात एक स्वभाव असतो दोष काढण्याचा. आम्ही लोकांचे खूप सारे दोष काढतो, नसलेले पण काढायचा आम्हाला एक सवय असते. आमच्याकडे एक अशी विजन असते ना, एक अशी दृष्टी असते, लोकांमध्ये नसलेले दोष सुद्धा आम्हाला त्या चष्म्याने दिसतात. बरोबर? परमेश्वर काय म्हणतो? दोष काढू नको, दुष्ट गोष्टी बोलू नको, वाईट गोष्टी बोलू नको, लोकांच्या पाठीमागे त्यांची निंदा नालस्ती करू नको, गर्वाच्या गोष्टी करू नको, लोकांना पाण्यात पाहू नको, त्यांचा अपमान करू नको. आणि प्रियांनो, अगर या गोष्टी जर आम्ही सोडून दिल्या तर खऱ्या अर्थाने आम्ही उपास करू. आणि मग तो म्हणतो, जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील
म्हणजे मला जे खावंसं वाटतं ते मी एखाद्या भुकेल्या माणसाला देईल. म्हणजे मला कधी कधी गोड खावंसं वाटतं, मला गुलाबजाम खावेसे वाटतात, मला बासुंदी खावीशी वाटते, मला बिर्याणी खावीशी वाटते. परमेश्वर म्हणतो तू खाऊ नको, पण भुकेलाच दे, त्याला खरा उपास म्हणतात. तो म्हणतो की दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, जे दुःखामध्ये आहेत त्यांची जाऊन तू सांत्वना करशील, त्यांची जाऊन तू भेट घेशील, त्यांची जाऊन तू प्रार्थना करशील त्यांच्यासाठी. तर प्रियांनो, परमेश्वराच्या दृष्टीने तो खरा उपवास असेल. आणि मग परमेश्वराचं वचन एक खूप स्पष्टपणे एक गोष्ट सांगतं, जर आज्ञा मोडशील तर श्राप आहेत, आणि जर आज्ञा पाळशील तर आशीर्वाद आहेत. आणि मग जसा उपवास परमेश्वराला अपेक्षित आहे की सगळी बंधनं जर आम्ही तोडत आहोत, भुक्याला अन्न देत आहोत, निराश्रित लोकांना आम्ही आसरा देत आहोत, किंवा उघड्यांना जर आम्ही आहोत, आम्ही एक चांगलं जीवन जगत आहोत, लोकांचे दोष काढण्याच्या ऐवजी लोकांना माफ करत आहोत, आणि जर आम्ही अशा प्रकारचे उपास करत आहोत तर परमेश्वर म्हणतो की मी तुला आशीर्वाद देईल. आणि परमेश्वराचे आशीर्वाद हे आत्मिक आशीर्वाद आहेत. आम्हाला आशीर्वाद म्हटलं की एकच गोष्ट माहिती असते, पैसा, प्रॉपर्टी, नोकरी, पोरगी, नाहीतर लग्न होईल, नाहीतर कुठंतरी मला बंपर ड्रॉ लागेल, कुठनं तरी पैसे येतील, गाडी मिळेल. हे आशीर्वाद नाहीत प्रियांनो. परमेश्वराचे आशीर्वाद हे आत्मिक आहे. जर आत्मिक आज्ञा आहेत तर मग तो आत्मिक आशीर्वाद देतो. आणि मग तो म्हणतो, परमेश्वराचं वचन आम्हाला आशीर्वादासाठी त्याच अध्यायामध्ये सांगतं की तू हाक मारशील, असे करशील तर 8वं वचन हे सांगतं की तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल. परमेश्वराचं वचन सांगतं तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल. म्हणजे तुझ्या चांगल्या केलेल्या गोष्टी, लोकांना केलेली मदत, लोकांसाठी केलेली प्रार्थना, लोकांसाठी केलेलं जे तू त्याग आहे तो परमेश्वर लोकांच्या समोर घेऊन येईल. जी चांगली कामं आहे, जी सत्यता आहे, जे जीवन तू जगत आहे, ते सगळं परमेश्वर तुझ्यातून लोकांपर्यंत दाखवेल. परमेश्वर त्या गोष्टी पुढे आणेल. आणि मग परमेश्वराचं वचन सांगतं की तुझी जखम लवकर भरेल. म्हणजे परमेश्वर म्हणतो की तुझ्या जीवनात जी दुःख आहेत किंवा तुझ्या जीवनात जे आजार आहेत ते लवकर मी बरे करेल. तुझी जखमा लवकर भरतील. म्हणजे तुझे आत्मिक, मानसिक आणि शारीरिक तिन्ही ज्या जखमा आहेत, त्या जे आजार आहेत, जिथे तू जिथे तुला वाईट वाटत आहे, त्या गोष्टी परमेश्वर तुझ्या जीवनातनं काढून टाकेल. तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. परमेश्वर म्हणतो की तू जे केलेली चांगली कामं आहेत ती तुझ्या पुढे चालतील. तुझी जी पवित्रता आहे, तुझी जी शुद्धता आहे ती तुझ्या पुढे चालेल. आणि परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. परमेश्वर मत्तयकृत शुभ वर्तमानामध्ये परमेश्वराचं वचन हे सांगतं की ती तुझी चांगली कामे बघून स्वर्गामधल्या पित्याची महिमा होईल. जेव्हा आम्ही चांगले कामं करतो, आज एक व्यक्तीबरोबर माझं जो परमेश्वरामध्ये नाहीये आणि त्या व्यक्तीबरोबर माझं बोलणं होत होतं, आणि मग तो मला म्हटला की ते तर ख्रिस्ती आहेत ना, मग ते तर चर्चमध्ये जातात ना, मग ते असं का वागतात. म्हणजे प्रियांनो, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही चर्चमध्ये जातो, आम्ही बायबल वाचतो, हे लोकांना माहिती आहे. आणि मग लोक आमच्याकडनं एक चांगल्या स्वभावाची, एका चांगल्या आचरणाची अपेक्षा करत असतात. आणि जेव्हा आम्ही तसं वागत नाही तेव्हा बदनाम आम्ही होत नाही, तर आमचा देव बदनाम होतो. आणि म्हणून जे लोक चांगलं वागतील, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतील, परमेश्वराचं वचन हे सांगतं की परमेश्वराचं गौरव त्यांची पाठराखण करेल, परमेश्वराचं गौरव ते आपल्या जीवनातनं करतील. आणि मग पुढे परमेश्वराचं वचन असं सांगतं की तू हाक मारशील, आणि 9व्या वचनामध्ये लिहिले, तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल. आम्हाला नेहमी असं वाटतं की मी प्रार्थना करावी आणि 2 मिनिट्स में कैसे मॅगी बनती है, तसं परमेश्वराने माझं 2 मिनिटात ऐकावं आणि 2 मिनिटात मला उत्तर द्यावं.
आणि मग आमची कंप्लेंट असते की काय परमेश्वर, आम्ही वर्षापासून प्रार्थना करतोय, वर्षानुवर्ष उपवास करत आहोत, आम्ही बायबल वाचत आहोत, आम्ही चर्चला जात आहोत, पण सगळं करत आहात, पण तुमच्या जीवनामध्ये किती फरक आहे, तुमचं जीवन किती बदललेलं आहे हे देव बघतो आणि त्याप्रमाणे तुमचं ऐकतो. म्हणजे आता जर तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालाल, देवाच्या आज्ञेप्रमाणे कराल, तर परमेश्वर सुद्धा तुमचं ऐकल. तुम्ही देवाचं ऐकाल तरच परमेश्वर तुमचं ऐकाल. एक सिंपल गोष्ट आहे. जर तुम्ही देवाचं ऐकाल, जर तुम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे कराल, तरच परमेश्वर तुमचं ऐकेल. आणि तो पुढे जाऊन म्हणतो, तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जेव्हा आम्ही आमच्या संकटामध्ये, आमच्या प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आम्ही परमेश्वराचा धावा करू, प्रियांनो, परमेश्वर म्हणेल, मी इथे आहे, हा मी इथे आहे. म्हणजे कधी कधी तर तुम्ही परमेश्वराची वाणी सुद्धा ऐकू शकाल. परमेश्वराचा आवाज ऐकणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे प्रियांनो. आणि मग पुढे परमेश्वराचं वचन हे सांगता, आज आमच्या जीवनामधले जे आशीर्वाद आहे त्याच्यामध्ये परमेश्वर आम्हाला हे म्हणतो की तुझा प्रकाश, 10व्या वचनामध्ये लिहिले, तुझा प्रकाश अंधकारामध्ये झळकेल. तू केलेली चांगली कृत्य, या जगामध्ये जे पाप आहे, या जगामध्ये जो अंधकार आहे, परमेश्वराचं वचन एका ठिकाणी म्हणतं की तुझा जो प्रकाश आहे डोंगरावर वसलेल्या शहरासारखा असेल. म्हणजे डोंगरावर वसलेलं शहर कधीही लपत नाही, तशी तुझी चांगली कृत्ये लपणार नाहीत आणि परमेश्वर त्याचा मोबदला तुला देईल. पुढे जाऊन परमेश्वराचं वचन सांगतं की निबिड अंधार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. कितीही मोठा अंधार तुझ्या भोवती असला, कितीही संकट असली, कितीही प्रॉब्लेम असले, कितीही इव्हन टेम्पटेशन असतील, कितीही परीक्षा असतील, तरी सुद्धा परमेश्वराचं तेज, परमेश्वराचा प्रकाश आमची पाठ राखण करेल, आमच्या पुढे चालेल आणि आम्हाला आमच्या अंधारामध्ये जीवन देईल, आम्हाला आमच्या अंधारामध्ये मार्ग दाखवेल. प्रिय, परमेश्वराचं वचन पुढे जाऊन असं सांगतं की परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. म्हणजे परमेश्वर आम्हाला सोडणार नाही, परमेश्वर आम्हाला त्यागणार नाही, तो सतत आमच्या बरोबर असेल. आणि यशायामध्ये असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे की तुझ्या पाठीमागून आवाज येईल की हाच मार्ग आहे, या मार्गाने चल, उजव्या किंवा डाव्या बाजूला वळू नको. म्हणजे परमेश्वर तुमच्या जीवनातल्या प्रत्येक संकट प्रॉब्लेम मध्ये तुला मार्गदर्शन करेल, तुला मार्ग दाखवेल आणि ज्या मार्गाने तुला चालायचंय त्याच मार्गाने तो तुला घेऊन जाईल. पुढचा आशीर्वाद परमेश्वराचा ऐका. तो म्हणतो, तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करेल. पूर्ण जगामध्ये जरी दुष्काळ पडला तरी प्रियांनो, तुमचा परमेश्वर हे बघेल की माझ्या लेकराला जेवण, पाणी, वस्त्र, निवारा सगळं काही मिळालंय की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की परमेश्वराला जर आवडेल असा उपवास आम्ही करू तर परमेश्वर आमच्या सगळ्या गरजा, भले असं लिहिलंय की जवान सिंहाला अन्नाची वाण पडेल, पण परमेश्वराच्या लेकराला कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. पूर्ण जगामध्ये जरी दुष्काळ पडला तरी परमेश्वर त्याच्या लेकराला, जसं एलियाला एलियाने बोललं 3-3.5 वर्ष पाऊस पडणार नाही, पाऊस पडला नाही, सगळीकडे दुष्काळ होता, पण या व्यक्तीला राजाच्या राजवाड्यातून कावळ्यांच्या द्वारे परमेश्वर अन्न पोहोचवत होता. म्हणजे परमेश्वर तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल. पुढे लिहिलेलं आहे की तुझ्या हाडास मजबूत करेल, तुझं आरोग्य चांगलं करेल, तुझ्या आरोग्याला तो स्पर्श होऊन देणार नाही, तुला आजारी पडून देणार नाही. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, भरपूरता तुझ्या जीवनामध्ये असेल, जे पण तुझ्या हाताला सापडेल ते तू करशील, त्याच्यामध्ये परमेश्वर तुला यश देईल, तुला भरपूरतेने भरेल, पाणी न अटणाऱ्या झऱ्याप्रमाणे तू होशील, तू जीवनाचा स्रोत होशील,
तू लोकांसाठी आशीर्वादाचं कारण होईल. तुझ्याकडे एवढं असेल की तुझं जेव्हा तुझ्या गरजा संपून जे राहील ते दुसऱ्यांना देण्यासाठी परमेश्वर तुझ्याकडे ठेवेल. म्हणजे तू एक स्रोत होशील लोकांना, लोकांच्या गरजा तुझ्याद्वारे पूर्ण होतील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुन्हा बांधतील. परमेश्वर म्हणतो की खूप दिवसापासून जी अडकलेली कामं असतील, खूप दिवसापासून अडकलेला पैसा असेल, परमेश्वर तो तुम्हाला परत देईल. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन्हा उभारशील. पूर्वीच्या पिढीने जे वचनावर विश्वासावर घातलेली जी पाये आहे, जे फाउंडेशन आहे, ते तू उभारशील. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की ज्या आमच्या मागे गेलेले जे लोक होते त्यांनी बांधलेली त्यांनी टाकलेले जे फाउंडेशन होतं, त्या फाउंडेशनवर आम्ही एक विश्वासाची एक चांगली इमारत बांधू. आणि पुढे तो म्हणतो की मोडतोडीचा जीर्णोद्धार करणारा, जिथे कुठे पण मोडतोड झालेली आहे, मग ती नाती असतील किंवा कुठली होऊ शकतं की एखादी कंपनी बंद झालेली आहे, एखादं नातं तुटलेलं आहे, एखादं हृदय तुटलेलं आहे, त्यांच्यासाठी तू एक शांती दूत बनून जाशील. परमेश्वर खूपदा आमचं देवाशी पण नातं तुटतं, पण एक व्यक्ती येतो आणि आमच्यासाठी प्रार्थना करतो, आम्हाला वचनातनं सांगतो आणि पुन्हा एकदा आमचं परमेश्वराबरोबरचं नातं जोडतं. आम्हाला बरेचदा असे फोन येतात, प्रार्थना करावीशी नाही वाटत पास्टर, वचन नाही वाचावंसं वाटत पास्टर, पहिल्यासारखं चर्चला जाण्याचा उत्साह नसतो. आणि जेव्हा आम्ही त्यांना वचनातनं सांगतो, समजून सांगतो, आणि मग त्यांचा परत फोन येतो की आता प्रार्थना करायला चांगलं वाटतं, आता प्रार्थनेमध्ये वेळ जातो, आता वचन समजायला लागलं, आता चर्चमध्ये जायला खूप चांगलं वाटतं. म्हणजे आम्ही जे नाती तुटलेली असतील त्यांच्यामध्ये एक दुवा बनतो, परमेश्वराचा शांतीचा दूत बनतो. परमेश्वर आम्हाला हे करण्यासाठी पण आशीर्वाद देतो. वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा असं तुझं नाव पडेल. जिथे पण आम्ही जाऊ, म्हणजे आम्ही फिजिकली जे रस्ते खराब आहेत असे नाहीत, परंतु जे काही आत्मिकरित्या बंद झालेलं आहे, समजा चर्च बंद झालेले आहेत, लोकांचे चर्चमध्ये येणं बंद झालेले आहेत, प्रार्थना बंद झालेले आहेत, कुठे उपवास बंद झालेले आहेत, विश्वास कमी झालेला आहे, असे जे गोष्टी आहेत ज्या बंद झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा चांगल्या वळणावर घेऊन येण्यासाठी परमेश्वर आमचा उपयोग करेल. तर आशीर्वाद म्हणजे आम्ही आशीर्वाद गाडी बंगला हे सगळ्या गोष्टींची अपेक्षा तर परमेश्वराकडनं ठेवा, कारण परमेश्वर ते पण तुम्हाला देईल, पण हे सगळे आत्मिक आशीर्वाद आम्हाला मिळतील. तर प्रियांनो, आज परमेश्वर आम्हाला सांगत आहे, उपवास म्हणजे फक्त अन्न पाणी त्यागणं नाही, चांगल्या गोष्टींना वर्ज करणं नाही, परंतु आत्मिक दृष्ट्या परमेश्वर असं सांगतो की उपवास म्हणजे आपले मधली पाप बाहेर काढणं, लोकांची मदत करणं, परमेश्वराच्या दृष्टीने योग्य अशी कामं करणं आणि मग परमेश्वराच्या आशीर्वादामध्ये सामील होणं. आपण प्रार्थना करू. प्रभू, धन्यवाद करतो या वचनासाठी. सुंदर रीतीने प्रभू आज तू आम्हाला सांगितलेला आहे उपवासाविषयी, आणि प्रभू आज आम्ही या उपवासाविषयी जेव्हा ऐकलेलं आहे प्रभू, आम्ही याच्यावर जरूर मनन करू. आणि प्रभू, आता जे उपवास सुरू होत आहेत ते उपवास आम्ही अशाच प्रकारे करू. तू आम्हाला सामर्थ्य दे, तू आम्हाला इच्छा दे, तू आमच्याशी वचनाद्वारे बोल. प्रार्थनेद्वारे जेव्हा आम्ही तुझ्या जवळ येऊ तेव्हा परमेश्वरा तू आम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या तू सांग. परमेश्वरा, तुझं आणि आमचं नातं या उपवासाद्वारे घट्ट होऊ दे. जेव्हा आम्ही तुझ्या समीपतेमध्ये येऊ, जेव्हा आम्ही तुझ्या जवळ येऊ प्रभू, तुझा मुखप्रकाश आमच्यावर पाड. तुझ्यासारखं पवित्र आणि सिद्ध बनण्यासाठी तुम्हाला मदत आणि सहायता कर. आणि जेव्हा आम्ही या 40 दिवसाच्या उपवासातून बाहेर येऊ तेव्हा आम्ही कम्प्लिटली पूर्णपणे बदललेले असू प्रभू, तुझ्या प्रतिरूपाचे आम्ही झालेले असू. असं होऊ दे प्रभूजी. आणि यावेळेस प्रभू हे उपवास असेच होऊ दे, अशीच आमची प्रार्थना आहे येशूच्या नावामध्ये. आमेन.